तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण जे कोणी ओला, उबेर आणि रॅपिडो ऑनलाईन सेवा देणारे जे ॲप आहेत, तर ते ॲप जे कोणी कस्टमर यूज करत असतील तर त्या कस्टमरसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप काही तुम्हाला यामधून शिकायला मिळणार आहे. तर आपण जर ओला, उबेर आणि रॅपिडो अशा कंपनीवरून जर रिक्षा बुक करत असाल आणि आपल्यामध्ये आणि ड्रायव्हरमध्ये जर वाद होत असतील, तर आपले वाद टाळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यातून तुम्हाला सर्व का वाद होतात आणि कशामुळे होतात आणि आपण ड्रायव्हरला आणि ड्रायव्हरने आपल्याला कशा प्रकारे हँडल करायला पाहिजे, तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक नक्कीच करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही रिक्षा बुक करता कोणत्या ॲपवरून असू दे आणि समोरनं ड्रायव्हरनं राईड ॲक्सेप्ट केल्यानंतर ड्रायव्हर तुम्हाला कॉल करतात आणि त्यानंतर ड्रायव्हर तुम्हाला फोन करून विचारतात की मॅडम किंवा सर, आपल्याला मीटरवरती जावं लागेल. तर हे शब्द तुमच्या कानावर पडल्यानंतर तुम्ही लगेच वाद तरी घालता, नाही तर राईड कॅन्सल करता. तुम्ही ड्रायव्हरला असं म्हणता की आम्हाला इथं एवढं पेमेंट दाखवले आणि तुम्ही मीटरचं कसं काय म्हणताय. तर तुमचंही म्हणणं बरोबर आहे एक अर्थी म्हणायला गेलं तर, आणि ड्रायव्हरचंही म्हणणं एक अर्थी बरोबर आहे. कारण ड्रायव्हर हा मीटरनुसार पैसे मागतो, याचा अर्थ त्याला तिकडं जर कमी दाखवले असतील तर तो तुम्हाला कॉल करून सांगतो की आमचा जो 17 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे, तर त्या रेटपेक्षा जर त्याला कमी भेटत असतील तर तो तुम्हाला कॉल हमखास करणार. त्यात त्याची काहीच चुकी नाही, कारण तो त्याचा हक्क मागण्यासाठी कॉल करतो. त्याला जो रेट RTOने दिलेला आहे तो त्याला प्राप्त व्हावा यासाठी तो तुम्हाला कॉल करून विचारतो. मान्य असेल तर तुम्ही हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, तो कॅन्सल करून दुसरी राईड घेणार. परंतु तुम्ही कस्टमरने पण विचार केला पाहिजे की हा असं का म्हणतोय. जर ड्रायव्हर असं म्हणत असेल तर तुम्ही लगेच राईड कॅन्सल करता आणि किंवा त्याच्याबरोबर वाद घालता. तर असं न करता, जर तुम्हाला असं बोलत असेल मीटरनुसार जावा, तर तो एकदम कायदेशीर बोलतोय. तो जर मीटरपेक्षा एक्स्ट्रा तुमच्याकडे पैशाची मागणी करत असेल की मी जे तुमचं मीटरवरती होईल त्याच्यावरती मला एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या, तर तुम्ही हमखास त्याला नकार द्या आणि राईड कॅन्सल केली तरी चालू शकतं. पण तो जर मीटरनुसार पैसे मागतोय तर तो त्याचा हक्क मागतोय, तो त्याचा अधिकार मागतोय. तर जे फेर आपल्या ॲपमध्ये दाखवलेले असतात, जे तुम्हाला दिसतं की एवढे एवढे आपल्याला फेर दाखवते आणि त्याच फेरमध्ये आपल्याला ड्रायव्हर सोडेल, तर असं काही हे नाही आहे. कारण आम्हाला जर आमच्या रेटमध्येच जर फेर दाखवत असेल तरच आम्ही ते फॉलो करतो, नाहीतर आम्ही मीटरनुसारच जातो. कारण आम्ही RTOचा नियम फॉलो करतो. कारण तुम्हाला जर त्याच्यात 4 किलोमीटरला किंवा 5 किलोमीटरला, समजा 5 किलोमीटरला 60 रुपये दाखवले असतील आणि जर मीटरने आमचे जर तिथं 85 रुपये होणार असतील, तर आम्ही एवढा लॉस करून कशासाठी जायचं. ड्रायव्हरला समजून घ्या, कारण कंपन्यांमध्ये दाखवलेला रेट असतो हा फक्त कंपन्या त्यांच्या मार्केट स्ट्रॅटेजी, त्यांच्या धंद्याच्या स्ट्रॅटेजीनुसार खालीवर करत असतात. कधी कधी कस्टमरला ते डिस्काउंट देतात, कधी ऑफर देतात. तर त्याच्यानुसार तुम्ही जर तेच घेऊन बसलात तर त्याच्यातून आम्हाला काही परवडत नाही. तर तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो एक, की आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आपलं भाडं किती होईल हे तुम्हाला समजा राईड बुक करण्याच्या आधीच जर जाणून घ्यायचं असेल. कसं असतं, काही लोकांची समज असते की रिक्षावाले मीटरवरती घेऊन जातात, ते खूप फिरवणार, पैसे वाढतील. तर असं काहीच नाही आहे. आत्ता सगळ्यांच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मॅपवरती कसंही लोकेशन टाकून तुम्हाला लोकेशन फॉलो करता येतं आणि तुम्हाला समजू शकतं की किती किलोमीटर इथनं आहे आपलं. ते एक ट्रिक वापरून बघा तुम्ही. आपल्या मोबाईलमधून जिथून आपण पिकअप करतोय, आपल्याला जिथून बसायचं तिथून आपलं ड्रॉप कुठल्या लोकेशनवरती आपल्याला जायचं, ते लोकेशन तुम्ही तुमच्या मॅपमध्ये मोबाईलमध्ये टाकून बघा. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की आपलं डिस्टन्स किती किलोमीटर आहे. तर आपला RTOचा रेट आहे रिक्षाचा 17 रुपये पर किलोमीटर, स्टार्टिंगला 25 रुपये. 25 रुपयामध्ये तुम्ही फक्त 1.5 किलोमीटर जाणार, त्याच्यानंतर आपलं पुढं पर किलोमीटर 17 रुपयांनी पैसे वाढत राहणार. तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल ॲक्च्युअलमध्ये आपल्याला किती पैसे होऊ शकतात, तर समजा तुमचं डिस्टन्स 5 किलोमीटर असेल, तर 5 किलोमीटर तुम्ही गुणिले 17 केलं तर तुमचं 5 किलोमीटरचं होऊ शकतात 85 रुपये. 85 रुपये म्हणजे हे स्टेट गाडी गेली तर. पण ॲक्च्युअली मॅपचं डिस्टन्स आणि आपल्या ॲक्च्युअल गाडीच्या डिस्टन्समध्ये थोडाफार फरक पडतो. समजा तुम्हाला मोबाईल मॅपमध्ये समजा 5 किलोमीटर दाखवला असेल, तर ॲक्च्युअल गाडीच्या मीटरमध्ये तुमचं 5.5 ते 5.6 एवढं होऊ शकतं. तर समजा 5 किलोमीटरच झाले तर तुमचं 85 रुपये होतील. वेटिंग वगैरे कुठे लागलं तर पैसे वाढू शकतात. तर 5 किलोमीटर समजा दाखवलं असेल तर तुम्ही मिनिमम 100 रुपये आपलं भाडं होईल अशा अंदाजाने जायचं. समजा थोडंफार अर्धा किलोमीटरचं डिस्टन्स वाढलं किंवा समजा कुठे ट्रॉफिक लागली, 100 रुपये भाडं होऊ शकतं आपलं. असं एक आपण अंदाज लावायचा. मला जर ॲपमध्ये 60 रुपये दाखवले असतील तर तशा त्या रेटमध्ये कोणताच रिक्षावाला जाणार नाही. तर समजून घ्या, तुम्ही ड्रायव्हरला समजून घ्या आणि ड्रायव्हरही तुम्हाला समजून घेतील. मीटरपेक्षा जर ड्रायव्हरवरती पैसे मागत असेल तर तुम्ही हमखास त्याच्यावरती कारवाई करा, तो तुमचा अधिकार आहे. आणि मीटरने पैसे मागणे हा आमचा रिक्षावाल्यांचा आणि ड्रायव्हरचा अधिकार आहे.
तोही तुम्ही हिरावून घेऊ नका. आम्ही जर कुठं चुकत असू तर आमच्यावरही कारवाई करण्याचा तुमचा अधिकार आहे, पुरेपूर अधिकार आहे. तुम्ही कुठेही कुठलाही रिक्षावाला जर तुमच्याकडून एक्स्ट्राचे पैसे घेत असेल, समजा तुमच्याकडे सामान वगैरे एक्स्ट्रा असेल तर समजू शकतो आम्ही, तर ते समजा एक्स्ट्रा मागले तर समजू शकतो. पण जर तुम्ही पॅसेंजर लिमिटमध्ये असाल आणि तुमचं मीटरवरती जर फेरे एवढे होते आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा मागत असेल तर तुम्ही हमखास त्यांच्यावरती कारवाई करू शकता, तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही जर जे कंपनीने ॲपमध्ये जे फेर दाखवलेले आहे तेच जर घेऊन बसलात तर रिक्षावाल्यांना खरंच परवडणारं नाही आहे. जर तर ॲपचा रेट जर मीटरच्या रेटनुसारच दाखवत असेल तर कुठलाच रिक्षावाला तुम्हाला बोलणार नाही की मीटर टाकून जाऊ म्हणून. आम्ही काही जणांना समजून घेतो, जर दाखवत असेल तर थोडं काय मीटर टाकला त्याच रेटमध्ये तर थोडंफार 5-10 रुपयाचा इकडे तिकडे डिफरन्स होतं, पण त्याच्यासाठी कोण वाद घालत नाही. तर तुम्ही समजून घ्या, आम्ही समजून घेऊ. रिक्षा ही तुमच्यासाठीच आहे, प्रवाशांसाठीच आहे आणि गरज ही तुम्हालाही आहे, गरज आम्हालाही आहे. तर तुम्ही समजून घेतलं तर आम्ही समजून घेऊ. वाद घालणे हा एक त्याच्यावरचं सोल्युशन असू शकत नाही. तर रिक्षावाल्यांना समजून घ्या, त्यांच्या काही अडचणी असतील त्याही समजून घ्या. आरटीओच्या नियमानुसार जर रिक्षावाले पैसे मागत असतील तर तो तुम्हाला द्यावाच लागणार, कारण तो त्याचा अधिकार असतो आणि ते तुम्हाला द्यावेच लागणार. आणि अशामध्ये समजा तुम्ही बोललात की मी पोलीस स्टेशनला जाईल, कंप्लेंट करेल, तर अशामधून काहीच निष्पन्न होणार नाही. कारण जर जो कुठला रिक्षावाला आरटीओच्या नियमानुसार पैसे मागत असेल तर त्याच्यावर आरटीओ ही कारवाई करणार नाही. जर तुम्ही कंपनीत तुम्ही बोलू शकलात की आम्हाला ॲपमध्ये एवढं दाखवले आणि मीटर हा म्हणतोय मीटरवरती चला, ॲपचा रेट हा ग्राह्य धरला जात नाही. हा कारण भाडं ठरवण्याचा अधिकार हा कंपन्यांना नाही, फक्त आरटीओला आहे. मलाही भाडं ठरवण्याचा अधिकार नाही, कारण मला आरटीओने मीटर दिलेला आहे, त्या मीटरनुसारच जाणे मला भाग आहे. मी जर तुम्हाला असं वैयक्तिक भाडं सांगितलं तर तुम्ही कारवाई करण्याचा तुम्हाला पुरेपूर अधिकार आहे. फक्त आणि फक्त मीटर हाच रिक्षा धंद्याचा मेन उद्देश आहे, भाडं सांगण्याचा. तर फक्त मीटर हेच रिक्षाचं भाडं ठरवू शकतं, त्यालाच अधिकार आहे आणि तोच आरटीओने त्याला अधिकार दिलेला आहे. तुम्ही ॲपचा रेट घेऊन बसाल आणि आमच्यासोबत वाद घालाल, आम्हालाच धमकी द्याल की पोलीस स्टेशनला सांगेल, असं सांगेल तसं सांगेल. काही लेडीज भांडायला उठतात, काही लेडीज म्हणतात की आमच्याकडं एवढी पॅसेंजर आहेत, तेवढी पॅसेंजर आहेत, आमचं एवढं सामान आहे, तेवढे आम्ही 4 लोक आहेत. अशा खूप घटना घडतात. तर तसं नाही, फक्त रिक्षामधून फक्त 3च प्रवासी प्रवास करू शकतात आणि सामान म्हणलात लगेच म्हणलात तर फक्त प्रवासी बॅग एवढंच अलाउड असतं. काही लोकांच्या एवढ्या मोठ्या बॅग असतात, रिक्षामध्ये बसत नाही तेवढ्या मोठ्या बॅग असतात आणि परत अजून 3-3 माणसं असतात. तर अशा वेळी पण काही रिक्षा चालकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. तर रिक्षाने प्रवास करायचा असेल तर आपल्याला लिमिटमध्ये प्रवासी, लिमिटमध्ये सामान एवढंच आपल्याला घ्यावं लागणार आहे. तुम्ही आवाचे सवा सामान घ्याल, आवाचे सवा पॅसेंजर घ्याल तर तसं चालत नाही. रिक्षा ही फक्त 3 प्रवाशांसाठीच असते. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे आपले रिक्षा चालक असतील किंवा जे कोणी रिक्षा बुक करणारे आपले प्रवासी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.